जय भीम मी राणी, स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा दिवस आहे ना खूपच जास्त धावपळीचा होता। म्हणजे का बरं की मी ना काल ड्रेस आणला होता संध्याकाळी। हा बघा हा ड्रेस दाखवते तुम्हाला। तर हा ड्रेस आणलेला होता माझ्यासाठी, पण हा ड्रेस ना घरी येऊन घालून पाहिला तर आहे ना फिट येतोय मला। म्हणजे इथून तर बरोबर आहे, पण असा कमरेपासून आहे ना थोडासा फिट येतोय। म्हटलं चेंज करून यायचा, तर गेली होती मी सकाळी 10:30-11 वाजेला बाजारात चेंज करायला। पण पूर्ण बाजार बंद, कारण ऊन पण इतकं आहे आणि पूर्ण बाजारात बंद होता। ते जिथून ड्रेस घेतला होता ना ते सुद्धा दुकान बंद होतं। तर तशी झाली घरी, पटापट स्वयंपाक केला, कारण की स्वयंपाक सुद्धा बाकी होता ना। पटापट स्वयंपाक केला, झाडू पोछा वगैरे तर करूनच गेली होती, फक्त स्वयंपाक बाकी होता। मग तिकडून आले, भेंडी मसाला काही चपात्या बनवल्या, आता जेवण वगैरे करून सर्व घरातलं आवरलं। तर असाच होता आजचा दिवस, म्हणजे खूपच जास्त धावपळ होती। अजून परत संध्याकाळी जावं लागणार, कसं मग 2-3 दिवस होऊन गेले तर मग बेटा चिव 2-3 दिवस होऊन जातील, तर मग ते दुकानवाले पण घेणार नाही ना। म्हटलं आज परत संध्याकाळी चेंज करून येऊ म्हटलं। मग आयुषच्या पप्पांना बोलली 4-5 वाजेला जाऊ आपण, चेंज करून येऊ। आणि हा ड्रेसचा कलर आहे ना मला खूप जास्त आवडला होता, पण आता काय मला फिटिंग मध्ये बरोबर बसत नाही तो, यासाठी चेंज करून येते म्हटलं। आणि याच्यावर आहे ना ओढणी नाही आली होती, वेगळी मिनी ओढणी घेतली होती। हे बघा अशी ओढणी घेतली होती। नवीन ड्रेसचा तसाच येतो बेटा, नवीन ड्रेस आहे ना। नाही, नवीन ड्रेसचा तसाच वास येतो। खूप छान कलर होता। आता बघते याच्यात मोठी साईज भेटणार तर मग हाच कलर घेणार, कारण जास्त डार्क कलर पण चांगला नाही वाटत ना। आणि बघा ही पॅन्ट पण बरोबर आली मला। कोणाचा ड्रेस आहे बघा, माझ्या आयुष पण वास घ्यायला आला ड्रेसचा। दादा कोणाचा ड्रेस आहे? आता माझ्या आयुषच्या आहे ना थोड्याशा घामोळ्या पण कमी होत आहेत। दाखव दादा, दाखव बेटा, सर्वांना दाखवून दे। बघा पागल म्हणते मम्माला। काय बेटा चांगला नाही वास येतोय नवीन ड्रेस? बापरे, वापस करू नये म्हणे बघा, नाही राहू देऊ का बर? वास येतोय, देऊन येणार मी संध्याकाळी। त्याला आहे ना माझ्या ड्रेस घातल्याला नाही आवडत। मम्मा तू साडीच घाल असं सांगतो, तो ड्रेस काढ आणि साडी घाल। आता पण मी ड्रेस घातला होता, कारण खूप जास्त गरमी होत होती, पण त्याने ना रडून रडून मला ड्रेस काढायला लावला। असा करतो हा मुलगा। आणि बाथरूम मधून खट्टा घेऊन गेला आणि बाहेर जाऊन पूर्ण तोडून आला। तर दाखवतो तुम्हाला, चला किती खट्ट्याच्या काळ्या काळ्या केल्यात त्याने। दादा झाडू का तोडला तुम्ही? चोर काय करतोय? माती काढतोय? मग काय करतोय तू? हे बघा पूर्ण खट्ट्याच्या काळ्या काळ्या केल्या त्याने, नवीन खट्टा त्याने तोडून टाकला। असं करतो हा मुलगा। का बरं तोडला बेटा? बरं झालं घामोळ्या कमी झाल्या, नाही तर त्या घामोळ्यामुळे ना नुसता माझ्या आयुषला तापच येत होता 2-3 दिवसापासून। म्हणजे आता त्याचा ताप वगैरे उतरला आणि थोड्याशा घामोळ्या पण म्हणजे कमी होत आहेत। चला आता झोपत नाही। आता बघा 2-2:30 वाजून गेले, पण त्याला काही झोप येत नाही। म्हणजे कोणत्याच मुलाला झोप येत नाही, सारखं खेळायचं म्हणतायत। म्हटलं खेळू दे ते थोड्या वेळ आणि मी झोपणार तेव्हा झोपवते म्हटलं त्यांना। बेटा फॅन लावते ना। चल, छान होता ड्रेस, पण काय करायचं आता फिटिंग नाही बरोबर बसते ना, यासाठी या कलर मध्ये भेटून जाणार तर खूप छान, अजून मोठी साईज। आणि ड्रेस मी यासाठी घेतला होता, कारण आम्हाला ना गावाला पण जायचं आहे 1-2 दिवसासाठी। म्हटलं प्रवास मध्ये छान आहे, कम्फर्टेबल वाटणार थोडस गरमीचं पण, यासाठी ड्रेस घेऊन घेते म्हटलं। चला आता ठेवून देते, परत 4 वाजेला जाऊ, परत करून येणार आणि दुसरा ड्रेस घेऊन येणार। हे बघा व्हिडिओ चालू राहिला की फॅन बंद करते ना, किती जास्त गरमी होते। म्हणजे 2 मिनिटं पण फॅन बंद नाही करू असं वाटतं, खूपच जास्त गरमी होते। आणि 1-2 दिवसापासून आहे ना काही जास्तच गरमी पण होत आहे। आणि जेवण वगैरे करून आहे ना, आज मला भांडे घासायचा सुद्धा कंटाळा आला, म्हणून मी ना भांडे असे गोळा करून दिले। पाहू शकता तुम्ही, किचन वगैरे तर साफ करून घेतला, पण भांडे म्हटलं आता जाऊ दे नंतरच घासणार। आणि स्वयंपाकच्या अगोदर मला याची पण आठवण आली होती, शेंगा भाजून घेते म्हटलं, कारण माझ्या सासूबाई त्याने ना गावाहून शेंगा आणल्या आहेत, तर भाजते म्हटलं।
आणि त्याच्या पण कंटाळा येऊन गेला, स्वयंपाकला लागून गेली. म्हटलं जाऊ दे, शेंगा तर नंतर भाजून खाणार, पहिले स्वयंपाक करून घेते. कारण की ना तिकडून मी 12 12:30ला आले, तिकडून येऊन तसंच स्वयंपाकला लागले. कसं मग इतकं गरमी होत होती, इतक्या उन्हातून आले तसंच स्वयंपाकला लागले ना, कंटाळा येतो. म्हटलं जाऊ दे नंतर भाजून खाणार. आता तर जेवण वगैरे झालं, आता तर जाणार नाही, तर बघते संध्याकाळी भाजून घेणार. संध्याकाळी भाजते. आणि माझे बाची ते पण आले, त्यांना पण बिचारीला आहे ना नुसतं परेशान करतायत मुलं, सारखे परेशान करतायत, थोडं पण चूक लागू देत नाही ना. राहणार ना आता. सर्वजण सांगतात तुमच्या भाचीला ठेवून घ्या थोडा दिवस तुमच्याकडे, राहणार ना मामीकडे. किती जाणार? तुला खूप परेशान करताय बेटा. तो आता नाही होणार, फेकून दे त्याला, नवं आणावं लागणार. इथं कचऱ्यात टाक, कुठे कुठे घाल नको करू बेटा. ते काही झोपणार नाही, कडी करूनच ठेवून देऊ. दादा औषध देऊन देते त्याला, मग बरोबर झोपणार. औषध घेतो बघा, औषधचं नाव सांगतात, किती नाटक करतो हा मुलगा बघा. औषध दादा, औषध घे. आरवी काय झालं? आरवी तू औषध घेते बेटा, का बरं? तुला तर फार आवडते ना, तू तर नुसती गोळ्या पण घेते ना दादा. मी फक्त गोळ्या घेतो. तू पण नाटक करतो आयुष सारखा. फक्त माझी आरवी चांगली औषध घ्यायच्या 12 तिला ना औषध घ्यायचं अजिबात कंटाळा नाही, पण या दोघं भाऊंना खूप कंटाळा आहे. औषध सांगितलं की लगेच उलटी करतात औषध दिली की. पण माझ्या आरवीचं तसं नाही, ती बरोबर औषध घेऊन घेते. पहिल्यापासून जशी लहान होती ना तशी व्यवस्थित औषध घेते. पण माझ्या सोरांनी फार म्हणजे त्रास दिलाय औषध घ्यायच्या 12 आणि माझ्या आयुषने पण फार त्रास दिलेला आहे. नको ना बेटा, आता गरमीमुळे तेल नाही लावते या मुलगीच्या केसांना, पूर्ण खराब करून टाकते तिला. काय झालं? काय बरोबर केलं तू? आ बेटा काय केलं तुम्ही मला सांग. इकडे बाहेर येऊ. बघा माझ्या आयुष मला काय दाखवतोय, पाठी मी काय दाखवतोय दादा. काय बरोबर केलं बेटा? तो दाखवतो बरोबर, काय तर दाखवतोय मुलगा. काय केलं तू? तिकडे सारखा परितोय ना, काय तर दाखवतोय. आरवी तू पण सरक. काय दाखवतोय? हो बापरे, हे बघा टॅलेंट बघा माझ्या आयुष्यात. हो मार पडून जाणार तू, मम्मा पडून जाणार. हो बापरे, टॅलेंटेड बघा कसं टॅलेंट दाखवतोय इतकुशा मुलगा. बघा कुठून शिकला? नाही बेटा, हे तुटून जाणार उतर. बस 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 बस. आता पाईप तुटून जातं, पाणी येतं त्याच्यात. हो बेटा चला आता झोपू, चला आता झोपू चला. काही काही वेगवेगळं शिकत असतं माझ्या आयुष ना दादा, टॅलेंट करायचं हे ना. चला घरात जाऊ, चल चल ना बेटा. आणि हे बघा मी ना सकाळी बांगड्या भरला, खूप दिवसापासून काचीचा हे ना. केव्हाची खूप जास्त मस्ती चालू होते. आता त्यांना झोपवलं, म्हणजे झोपायचं नावच घेत नव्हते. माझ्या सोनाईला काही झोप लागत नाही, तो बघा कसा बसलाय अंधारात. त्याला काही दुपारची झोप लागत नाही, नका लाईट नका लावतो, उठून जाणार. आयुष आरवीचे तर खूपच जास्त मस्ती चालू होते. आता मस्त निवांत झोपलेले आहेत ते, मला तर काही झोप लागत नाहीये. पूर्ण पावडर लावून झोपून गेला तो, त्याच्या हातात पावडरचा डब्बा भेटला म्हणजे पूर्ण वाचून गेला. तुला नाही झोप लागते का? पण झोपून घे ना थोड्या वेळ. गरमी इतकी जास्त होते, मला तर काही झोप लागत नाही. थोड्या वेळ म्हटलं हव्यात जाऊन बसते. चला आता लाईट बंद करते, नाही तर ते लगेच उठून जाणार. हा बघा, हा पावडर घेऊन लावत होता माझ्या आयुष. दादा झोपून घे, बाहेर आहे ना खूप छान हवा आहे. पूर्ण खड्डा तोडून टाकला बघा माझ्या आयुष्यात, दाखवला ना तुम्हाला. आता नवीन आणावं लागणार बाथरूम धुवायसाठी. आणि या बघा सकाळी मी ना या बांगड्या भरल्या, म्हणजे ना खूप दिवसापासून माझ्या हातात काचेच्या बांगड्या नाही होत्या, त्यांनी मला सुद्धा पावडर लावून दिलेला आहे बघा.
खूप दिवसापासून काचेच्या बांगड्या नव्हत्या, मग सकाळी मी भरून घेतल्या. मस्त चॉकलेटी कलरमध्ये आहे. यावेळेस जास्त नाही भरल्या, मी 6-7 भरल्या, कारण गरमीचा मग जास्त पण नाही ना, यासाठी थोड्याच भरलेल्या आहेत. आणि काचेच्या बांगड्या तर मला खूप आवडतात, तुम्हाला तर माहिती आहे. तर बघा इथं किती छान हवा आहे. ते म्हणजे घरात खूपच जास्त गरमी होते, आणि मुलं पण म्हणून गरमीमुळे झोपत नाही होते. पण माझ्या आयुषला आहे ना सवय आहे दुपारी 1-1:30 वाजेला झोपायची. नाही झोपवलं ना मग चिडचिड करतो तो. आणि आमच्या घराला ना म्हणजे खिडकीत नाही, म्हणजे हवा यायला जागा नाही. या साईडला आहे पण तिथून आहे ना जास्त हवा काही येत नाही, पूर्ण पॅक घर आहे ना, म्हणून थोडी पण हवा येत नाही. म्हणून मुलांना इतक्या घामोळ्या पण होत आहेत गरमीच्या. यासाठी संध्याकाळी मस्त बाहेर हव्यात खेळतात ते. दुपारचं पण इथं सावली असले की खेळतात, आणि मग सकाळी 11-12 वाजेला आहे ना इथं ऊन येऊन जातात, मग घरातच खेळत राहतात ते. यूट्यूब चॅनल असं. तर एक गुड न्यूज अशी आहे की आपलं यूट्यूब चॅनल आहे ना हाफ मॉनिटाईज झालेलं आहे. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे फुल मॉनिटाईज पण लवकरच होणार आहे. तर असाच सपोर्ट राहू द्या तुमचा कायम, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करत जावा, आपल्या व्हिडिओना लाईक करत जावा. तर आता मी पण थोड्या वेळा आराम करते, कारण अजून थोड्या वेळात तर बाजारात जायचं आहे. तुम्हाला तर सांगितलंच मी तो ड्रेस परत करायला जायचं आहे असं, आणि ब्लाऊजसुद्धा आणायला जायचं आहे, कारण सांगितलं ना तुम्हाला गावाला जायचं म्हणून मी साडी आणि ब्लाऊज, म्हणजे साडी तर पिको फॉल करून आणलेली आहे. मी स्वरांशला बड्डेला घातली होती ना, स्वरांच्या बड्डेला. ती साडी मी इकडून घेऊन जाणार आहे, कारण एक दिवस माझ्या मम्मीकडे थांबू आम्ही, आणि जायच्या वेळेस इथून मी ड्रेस घालणार. तिकडून येताना मग ती रेड कलरची स्वरांच्या बड्डेला घातली होती ती साडी नेसणार, कारण आहे ना त्याचं ब्लाऊज तर काही शिवलं नाही होतं. आता ब्लाऊज टाकलं शिवायला, बघते आता जाऊन शिवलं आहे की नाही. ॲब्रोसुद्धा करायचे आहेत मला. आणि मेन गोष्ट म्हणजे जोडवे आहेत ना, मी केव्हांचे काढलेत पायातून, ते पण घालायचे आहेत, कारण मला सायटिकाचा प्रॉब्लेम होता ना. मग MRIच्या वेळेस ते जोडवे काढायला लावले होते, तेव्हांचे काढले आहेत. घरी म्हणजे घालायचा खूप प्रयत्न केला मी, पण ते जोडवे काही माझ्याने पायात जात नाही. साबण वगैरे पण लावला तरी पण ते काही जातच नाही. म्हटलं जाऊ दे, सोनाराच्या दुकानावर जाऊनच त्याला घालून आणणार. आता ड्रेस पण चेंज केला जाणार, आणि सोबतच जोडवे पण घालून येणार. कसं मग सोबतच दोघं काम होऊन जाणार. बघा किती छान हवा आहे ते. असं वाटतंय ना इथंच बसून राहायचं. मुलांनी खूप जास्त परेशान केले दिवसभर. इतकं जास्त बोलायला लावताना मुलं म्हणजे तिघं थोडं पण ऐकायचं नाव घेतो. स्वरांची आरवी तर थोडे मोठे आहेत, पण माझ्या आयुषसुद्धा त्यांच्यासारखा अजून जातो, तो पण ऐकत नाही. म्हणजे घरात आहे ना अजिबात थांबायचं नाव घेत नाही. तो सारखं बाहेरच खेळू दे मम्मा, मला हे तोड ते तोड, म्हणून मुलांना खूप जास्त बोलायला लावतात. ते थोडेसे झोपलेले राहिले तेवढाच थोडासा आराम असतो मला त्या वेळेत. म्हणजे मी मस्त निवांत असते, परत थोडाफार आराम पण करते. आता मी तशीच आराम करते थोडीशी. आणि मुलं बघा फ्रीजच्या बॉटल काढून देऊन नुसतं बाहेर ठेवून देतात, नुसतं पाणी पण गरम होऊन जातं. आता थोडंसं मी पण आराम करते, कारण थोड्या वेळाने लगेच मुलं उठून जाते, मग परत आपलं रुटीन ते चालूच होऊन जाणार. आता मी आराम करते. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून सांगा, आणि यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.